राज्यात सध्या शहरांच्या नावावरून मोठं राजकारण तापलं आहे. औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र हा सरळ निर्णय झाल्यानंतर याला लागणारा पैसा आणायचा कुठून असा प्रश्न खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे. 1,000 कोटी एका शहराला लागणारा एवढा खर्च आहे. त्यामुळे या पैशातून अनेक शहरांचा विकास होऊ शकतो असा दावा खासदार जलील यांनी केला आहे. मात्र एवढे पैसे खरंच लागतात का हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय अभ्यासक आहेत डॉक्टर सतीश ढगे. आपण त्यांच्याकडून जाणून घ्यात की सर, काय सांगाल की खासदार इम्तियाज जलील यांनी दावा केला आहे की 1,000 कोटी रुपये हे एखाद्या शहराच्या नामांतरासाठी लागतात. तेवढा खर्च गरजेचा आहे का असं त्यांनी म्हणलंय. नक्कीच खासदार इम्तियाज जलील यांनी 1,000 कोटी रुपये जर औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करायचं असेल तर त्यासाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्स म्हणून लागेल असं म्हटलेलं आहे. खरं म्हटलं तर आतापर्यंत असा कुठलाही अभ्यास झाला नाही किंवा अशा प्रकारचं कॅल्क्युलेशन केलं नाही, पण नक्कीच या गोष्टीसाठी खर्च लागणार आहे. का? कारण औरंगाबाद हे शहर जे आहे फक्त महाराष्ट्र राज्यापुरत्या नाही तर राष्ट्रीय स्तरावर एवढंच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरचं अत्यंत महत्त्वाचं शहर आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक धरोहर आपण ज्याला म्हणतो, कल्चरल हेरिटेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर याची महत्त्वाची ओळख आहे. मग हे जर नाव बदलायचं असेल तर याच्याशी संबंधित सगळी जी कागदपत्र आहेत, जे डॉक्युमेंटेशन आहे ते बदलावं लागणार आहे. औरंगाबादमध्ये रोड कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून, रेल्वे स्टेशनच्या माध्यमातून, त्याचबरोबर एअरपोर्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सपोर्टेशनशी रिलेटेड ज्या बाबी आहेत त्यांची सुद्धा नावं आपल्याला बदलावी लागणार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेडक्वार्टर्स आहेत, मग कलेक्टर ऑफिस पासून, SP ऑफिस पासून, कमिशनर ऑफिस पासून, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्थांपासून सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या प्रत्येक विभागाशी संबंधित नाव बदलणं, फक्त नावच बदललं नाही तर त्याच्याशी संबंधित जी जी कागदपत्र आहेत ती जुनी कागदपत्र हटवून नवीन कागदपत्र या नवीन नावानं तयार करणं, याच्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये खर्च येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब, एक सामान्य नागरिक म्हणून सुद्धा माझं आधार कार्ड असेल, माझं वोटर कार्ड असेल, माझं जे वेगवेगळ्या प्रकारचे व्हायटल डॉक्युमेंटशी रिलेटेड वेगवेगळ्या प्रकारची जी कागदपत्र आहेत, ज्यामध्ये पासपोर्ट असेल, ही सगळी कागदपत्र आता मला पुन्हा त्या ठिकाणी बदलावी लागणार आहेत. 2011च्या जनगणनेच्या नुसार औरंगाबाद जिल्ह्याची संख्या ही 37 लाख आहे. आज घडीला ती 40 लाखाच्या वर गेलेली असणार आहे. म्हणजे 40 लाख लोकांचे जर आधार कार्ड आपल्याला बदलायचे असतील तर त्यासाठी लागणारा वेळ, त्यासाठी लागणारा खर्च आणि हा एकूणच सगळा खर्च आपण जर त्या ठिकाणी मोजला तर माझ्या मते 100 कोटी, 500 कोटी, 1000 कोटी अशा वेगवेगळ्या प्रकारचे कयास लावले जाऊ शकतील, पण हा आकडा मोठा असणार आहे. मात्र सर, जो काही खर्च होतो त्या खर्चामध्ये डेव्हलपमेंट हा खूप मोठा विषय आहे. की जलील यांचं म्हणणं आहे की हा पैसा तुम्ही खर्च करता तर आधी शहराची डेव्हलपमेंट त्या पैशातून करणं गरजेचं आहे. शहराची अवस्था बिकट आहे, पायाभूत सुविधा अद्यापही शहरात नाहीये. अशा वेळेस एवढा खर्च नको असं त्यांचं म्हणणं आहे. माननीय खासदार इम्तियाज जलील यांच्या या म्हणण्याशी मी 100% सहमत आहे की आज घडीला नाव कुठलंही असलं तरी चालेल, एक सामान्य औरंगाबादचा नागरिक म्हणून आमचे रस्ते, आमचं पाणी, आमची स्वच्छता, आमच्या ठिकाणी असणारे वेगवेगळ्या प्रकारचे गार्डन्स, सामान्य लोकांसाठी असणाऱ्या त्या ठिकाणी जे आहेत वेगवेगळ्या प्रकारची शौचालय असतील किंवा मुताऱ्या, हे बेसिक एम्युनिटीज जे आहेत आज औरंगाबादच्या नागरिकांना उपलब्ध नाहीत. जर पैसे कमी आहेत म्हणून या गोष्टी जर आम्ही डेव्हलप करू शकत नाही तर माझ्या मते अगोदर जर आपल्या जर निधी आला तर तो निधी अशा विकासात्मक कार्यक्रमांसाठी आम्ही खर्च करावा आणि ज्यावेळेस शहराचा विकास होईल त्याच्यानंतरच अशा प्रकारचा नाव बदलण्याचा निर्णय जर आपण घेतला तर ते चुकीचं ठरू नये. प्रायोरिटीज जर आपल्याला त्या ठिकाणी द्यायची असेल तर नक्कीच मी म्हणेल औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करणं यामध्ये आनंदच आहे, पण त्याहून महत्त्वाचं जर शहराचा विकास झाला नाही आणि फक्त आपण नावच बदलत असू तर माझ्या मते आपण कुठेतरी चुकतोय. 21व्या शतकामध्ये विकासाचं धोरण हे आपण प्रायोरिटाईज केलं पाहिजे. फक्त जे आहे अस्मिता किंवा फक्त जे आहे सेंटिमेंटली एखादा निर्णय आपण घ्यायला नको. सर, मात्र दुसरीकडे जर आपण हा सगळा विचार केला तर आज फक्त राज्य सरकारने एका मीटिंगमध्ये ह्या नावाचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे. आणखीन किती टप्पा यासाठी लागणार आहे, किती लांब हा पल्ला आहे? नक्कीच हा खूप मोठा पल्ला आहे. हा तर फक्त पहिलं पाऊल राज्य सरकारनं उचललेलं आहे. कॅबिनेटनं या शहराचं नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य विधिमंडळाने याला संमती द्यावी लागेल. याच्यानंतर केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा विषय जातो. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या गृह मंत्रालयानं याच्याशी संबंधित निर्णय घेणं, याला संमती देणं, त्याच्याशी संबंधित प्रक्रिया पार करणं आणि यानंतर ज्यावेळेस अधिकृतरित्या गॅझेट नोटिफिकेशन निघेल, अधिकृतरित्या अधिसूचना निघेल, ज्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं असेल की औरंगाबादच्या ऐवजी या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि त्याच्या अनुषंगानं त्याच्याशी निगडीत सर्व डिपार्टमेंट, सर्व विभाग त्या प्रकारचे बदल करतील. हा तर फक्त पहिला टप्पा आहे.
अजून जे आहे राज्य विधिमंडळामध्ये जायचं आहे, केंद्र सरकारकडे जायचं आहे, केंद्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये तो मामला जो आहे पास व्हायचा आहे आणि अल्टिमेटली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सला हा निर्णय घ्यायचा आहे. येणारे काही महिने, येणारे काही वर्ष ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी चालेल. 2017 मध्ये काही शहरांचं नावं बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. अलाहाबादचं प्रयागराज करण्यात आलं, राजमुंद्रीचं नाव त्या ठिकाणी बदलण्यात आलं. 2017 पासून सुरू असणारी प्रक्रिया 2021, 2022 मध्ये पूर्ण होतीये. 2022 मध्ये आम्ही फक्त विचार केलेला आहे, कॅबिनेटने निर्णय घेतलेला आहे या शहराचं नाव बदलण्याचा. येणारे कमीत कमी काही महिने ते काही वर्ष ही संपूर्ण प्रक्रिया बदलायला लागतील, हे मात्र नक्की. मात्र कुठेतरी राजकीय जर आपण स्टेटमेंट पाहिले तर 1 महिन्यात केंद्राकडून आम्ही मान्यता मिळवू आणि नाव बदलू असा दावा हा काही पक्ष करतात. हे होऊ शकतं? नक्कीच होऊ शकतं. म्हणजे स्ट्रॉंग राजकीय इच्छाशक्ती असेल तर काहीही होऊ शकतं. कारण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. ज्या ठिकाणी म्हणजे पहाटे शपथविधी होऊ शकतो, ज्या ठिकाणी जे आहे राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असताना कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतात, तर त्या ठिकाणी मी म्हणतो 1 महिन्याचा कालावधी तर खूप मोठा आहे. जर राज्य सरकारनं तर ठरवलंच आहे आणि केंद्र सरकारनं सुद्धा जर जे आहे त्याला होकार त्या ठिकाणी दिला आणि तितक्या जलद गतीनं एक्सप्रेसवेचा जमाना आहे, बुलेट ट्रेनचा जमाना आहे, तितक्या जलद गतीनं जर केंद्र सरकारनं सुद्धा असा बुलेट ट्रेन सारखा निर्णय त्या ठिकाणी घेतला, तर का नाही 1 महिन्यामध्ये जे आहे नक्कीच ही प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. किती विभागांमध्ये शक्य मान्यता ही लागते नाव बदल्यासाठी? मुख्यतः ही अधिसूचना जी आहे गृह मंत्रालयाद्वारे काढली जाते. पण ती अधिसूचना काढल्यानंतर सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांच्याशी निगडीत ते बदल करावे लागणार आहेत. एक स्पेसिफिक विंडो, एक स्पेसिफिक पिरियड ते देतील. 3 महिने असेल, 6 महिने असेल आणि त्या कालावधीमध्ये हा सर्व बदल त्यांच्या विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बाबींशी संबंधित त्यांना करावा लागणार आहे. तर नक्कीच याचा परिणाम हा फक्त केंद्र सरकारशी निगडीत नाही, तर केंद्र सरकार, राज्य सरकार, पंचायती राज व्यवस्था यांच्याशी संबंधित सर्व विभाग, सर्व ऑफिस, सर्व सरकारी यंत्रणा याच्याशी संबंधित होणार आहे. मात्र सर गुगलवर जे आहे आता औरंगाबाद सर्च केलं तर संभाजीनगरचं पहिलेच आता सुरू झालेलं आहे. असं याची प्रोसिजर कशी असते आणि ही जरा घाई झाली असं वाटतंय का थोडं? अतिशय घाईनं हा निर्णय गुगलनं घेतला असं मला वाटतं. फॉर द सिम्पल रिझन, गुगल ही जी आहे अमेरिका बेस्ड मल्टीनॅशनल कंपनी आहे, बहुराष्ट्रीय कंपनी. त्यामुळे म्हणजे सरकारचा त्यावर काही दाब-दबाव चालत नाही. ती प्रायव्हेट कंपनी आपला आपला निर्णय त्या ठिकाणी घेऊ शकते. पण साधारणतः गुगलची प्रक्रिया कशी असते, एखाद्या शहराचं किंवा एखाद्या जागेचं जर नाव त्या ठिकाणी बदलायचं असेल, तर तुम्ही गुगल मॅप्स जर पाहिले असतील आणि त्याच्या मेनूमध्ये तुम्ही गेले, तर एक सबमिट फीडबॅक नावाचा एक ऑप्शन येतो आणि त्या सबमिट फीडबॅकमध्ये जर मी त्या ठिकाणी टाकलं की औरंगाबाद शहराच्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर नाव हे त्या ठिकाणी टाकावं आणि फक्त मी टाकल्यामुळे होणार नाही, त्याच्याशी संबंधित जे रिलिव्हंट डॉक्युमेंट्स आहेत, त्याच्याशी संबंधित जी वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र आहेत, ती कागदपत्र मला अपलोड करावी लागतील. याचं कॉग्निजन्स, याची माहिती ही गुगलची एक्सपर्ट टीम घेते आणि गुगलच्या एक्सपर्ट टीमने ही सगळी माहिती घेतल्यानंतर त्याच्याशी संबंधित काय निर्णय घ्यायचा हा संपूर्णतः निर्णय गुगलच्या एक्सपर्ट टीमच्या अधीन त्या ठिकाणी राहतो आणि त्याच्यानुसारच बदल होतो. गुगलने ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. माझ्या मते कुठलीही अधिसूचना नसताना फक्त आणि फक्त एक बातमी येणं की कॅबिनेटनं या शहराचा जो आहे नाव बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही पाहिलं तर नाव हे छत्रपती संभाजीनगर आहे. आपल्याला गुगलवर दिसतं संभाजीनगर क्रमांक 1. दुसरी गोष्ट, गुगलची अशी कित्येक वेगवेगळ्या प्रकारची खेडी आहेत की ज्यामध्ये त्या खेड्यांची नावं त्यांनी चुकीची लिहिलेली आहेत. माझ्या मते जी खरोखरच चुकीची नावं आहेत ती पहिल्यांदा त्यांनी करेक्ट करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्यावेळेस अधिकृत अशा प्रकारची अधिसूचना या शहराच्या नाव बदलाविषयी येईल त्यावेळेस मात्र नक्कीच गुगलनं जे आहे ते पाऊल उचलावं. खूपच घिसडगाई गुगलनं या ठिकाणी केली असं तरी मला प्रथमदर्शनी वाटतं. निश्चितच हे होते लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे ज्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नियमावली आहे, पैसा हा खर्च होणारच आहे आणि त्यानुसार ही प्रक्रिया ही तेवढीच मोठी आणि लांबलचक आहे. त्यामुळे सध्या तरी ज्या पद्धतीनं हालचाली होत आहेत हे नामांतराला अद्यापही वेळ हा निश्चित लागणार आहे. अमित फुटाणे, ETV भारत, औरंगाबाद.